हाय फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सायन्समधील प्राण्यांचे वर्गीकरण या टॉपिकवरील आयोगाने आजपर्यंत विचारलेले प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ. हा आपला भाग 3 आहे. प्रश्न 41 खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? अ. टेनिया सोलियमला हुक जंत असे म्हटले जाते. ब. फॅसिओला हेपॅटिका यकृत फ्लूक या नावाने ओळखले जाते. क. अकायलोस्टोमा ड्युओडिनेलला टेप जंत असेही म्हटले जाते. ड. नेरिस चिल्काएन्सिस हे सामान्यतः चिंधी जंत असे म्हणतात. पर्यायी उत्तरे: 1. क फक्त, 2. आणि ड फक्त, 3. अ फक्त, 4. आ आणि क फक्त. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. स्पष्टीकरण: फॅसिओला हेपॅटिका हा यकृत फ्लूक म्हणून ओळखला जातो, तर नेरिस चिल्काएन्सिसला चिंधी जंत म्हणतात. टेनिया सोलियम हा हुक जंत नसून फीतकृमी आहे आणि अकायलोस्टोमा ड्युओडिनेल हा हुकवर्म आहे. त्यामुळे ब आणि ड ही विधाने योग्य आहेत. प्रश्न 42 अंडी घालणारे सस्तन प्राणी हे कोणत्या प्राणीवर्गात मोडतात? पर्यायी उत्तरे: 1. रोटोथेरिया, 2. थेरिया, 3. युथेरिया, 4. मेटाथेरिया. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. स्पष्टीकरण: अंडी घालणाऱ्या सस्तन प्राण्यांना मोनोट्रिम्स म्हणतात. त्यांचा समावेश प्रोटोथेरिया या प्राणीवर्गात होतो. उदाहरणे म्हणजे प्लॅटिप्स आणि इकिडना. प्रश्न 43 पचन क्रियेच्या यंत्राचा यांच्यात अभाव असतो. पर्यायी उत्तरे: 1. लिव्हर फ्लूक, 2. टेपवर्म, 3. अस्कॅरिस, 4. अर्थवर्म. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. स्पष्टीकरण: टेपवर्म हा परजीवी प्राणी असून त्याच्यामध्ये पचनसंस्था नसते. तो यजमानाच्या आतड्यातून तयार झालेले पचलेले अन्न आपल्या शरीराच्या पृष्ठभागातून शोषून घेतो. प्रश्न 44 मावा किंवा तुडतुडे किडी हे कोणत्या ऑर्डरमध्ये गटामध्ये मोडतात? पर्यायी उत्तरे: 1. लेपिडोप्टेरा, 2. कोलिओप्टेरा, 3. डिप्टेरा, 4. हेमिप्टेरा. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. स्पष्टीकरण: मावा आणि तुडतुडे या कीटकांचा समावेश हेमिप्टेरा या ऑर्डरमध्ये होतो. या कीटकांमध्ये छेदन व शोषण करणारे मुखांग आढळतात. प्रश्न क्रमांक 45 ऑटोट्रॉफ्स असे जीव आहेत की जे. हा प्रश्न लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2017 मध्ये विचारण्यात आला होता. पर्याय क्रमांक 1 अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असतात. पर्याय क्रमांक 2 ते स्वतः अन्न तयार करतात. पर्याय क्रमांक 3 ते मातीतील जंतू खातात. पर्याय क्रमांक 4 ते गवत खातात. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 ते स्वतः अन्न तयार करतात हे आहे. स्पष्टीकरण: ऑटोट्रॉफ्स म्हणजे असे जीव जे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. हे जीव सामान्यतः सूर्यप्रकाशाच्या ऊर्जेचा वापर करून प्रकाशसंश्लेषणाच्या प्रक्रियेद्वारे अन्न तयार करतात. हिरव्या वनस्पती हे ऑटोट्रॉफ्सचे प्रमुख उदाहरण आहे. त्यामुळे अन्नासाठी दुसऱ्या जीवांवर अवलंबून राहणारे जीव परपोषी असतात, तर स्वतः अन्न तयार करणारे जीव स्वयंपोषी म्हणजेच ऑटोट्रॉफ्स असतात. लक्षात ठेवा, ऑटोट्रॉफ्स स्वतः अन्न तयार करतात, तर हेटरोट्रॉफ्स अन्नासाठी दुसऱ्या जीवांवर अवलंबून असतात. प्रश्न क्रमांक 46 टेलेओस्टा या सुपरऑर्डर मधील या प्राण्यांना सामान्यपणे उडणारे मासे असे म्हणतात. हा प्रश्न कंबाईन गट पूर्व परीक्षा 2017 मध्ये विचारण्यात आला होता. पर्याय क्रमांक 1 अग्युइला, पर्याय क्रमांक 2 एक्झोसिट्स, पर्याय क्रमांक 3 हिप्पोकॅम्पस, पर्याय क्रमांक 4 हेमिनहॅम्फस. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 एक्झोसिट्स हे आहे. स्पष्टीकरण: एक्झोसिट्स या माशांना सामान्यपणे उडणारे मासे असे म्हणतात.
त्यांच्या छातीवरील परांमध्ये विशेष रचना असल्यामुळे ते पाण्याबाहेर झेप घेऊन हवेत काही अंतरापर्यंत घसरत जाऊ शकतात. अग्युइला म्हणजे ईल, हिप्पोकॅम्पस म्हणजे समुद्री घोडा, तर हेमिनहानफस हा वेगळ्या प्रकारचा मासा आहे. त्यामुळे योग्य उत्तर एक्झोसिट्स हे आहे. लक्षात ठेवा, एक्झोसिट्स उडणारे मासे. प्रश्न क्रमांक 47. खालील शुक्राणुनिर्मितीच्या प्रक्रियेचा योग्य घटनाक्रम कोणता? हा प्रश्न कंबाईन गट पूर्व परीक्षा 2017 मध्ये विचारण्यात आला होता. पर्याय क्रमांक 1 स्पर्मॅटोगोनिया, स्पर्मॅटोसाइट, स्पर्मॅटिड, स्पर्म. पर्याय क्रमांक 2 स्पर्मॅटोसाइट, स्पर्मॅटोगोनिया, स्पर्मॅटिड, स्पर्म. पर्याय क्रमांक 3 स्पर्मॅटोसाइट, स्पर्मॅटिड, स्पर्मॅटोगोनिया, स्पर्म. पर्याय क्रमांक 4 स्पर्मॅटोगोनिया, स्पर्मॅटोसाइट, स्पर्म, स्पर्मॅटिड. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 स्पर्मॅटोगोनिया, स्पर्मॅटोसाइट, स्पर्मॅटिड, स्पर्म हे आहे. स्पष्टीकरण: शुक्राणुनिर्मितीच्या प्रक्रियेत सर्वप्रथम स्पर्मॅटोगोनिया या पेशी तयार होतात. त्यानंतर त्यांचे रूपांतर स्पर्मॅटोसाइटमध्ये होते. स्पर्मॅटोसाइटपासून स्पर्मॅटिड तयार होतात आणि शेवटी स्पर्मॅटिडचे रूपांतर परिपक्व शुक्राणूंमध्ये म्हणजेच स्पर्ममध्ये होते. त्यामुळे योग्य घटनाक्रम स्पर्मॅटोगोनिया, स्पर्मॅटोसाइट, स्पर्मॅटिड आणि स्पर्म हा आहे. लक्षात ठेवा, स्पर्मॅटोगोनिया, स्पर्मॅटोसाइट, स्पर्मॅटिड, स्पर्म. प्रश्न क्रमांक 48. या प्राणी वर्गातील सदस्य हे ॲनेलिडातील द्विलिंगी प्राणी होत. हा प्रश्न कंबाईन गट पूर्व परीक्षा 2017 मध्ये विचारण्यात आला होता. पर्याय क्रमांक 1 पॉलिकायटा व ऑलिगोकायटा. पर्याय क्रमांक 2 ऑलिगोकायटा व हिरुंडिनिया. पर्याय क्रमांक 3 हिरुडिनिया व आर्कियानेलिडा. पर्याय क्रमांक 4 पॉलिकायटा व हिरुडिनिया. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 ऑलिगोकायटा व हिरुंडिनिया हे आहे. स्पष्टीकरण: ॲनेलिडा संघातील ऑलिगोकायटा आणि हिरुंडिनिया या दोन्ही वर्गांतील प्राणी द्विलिंगी म्हणजेच उभयलिंगी असतात. गांडूळ हे ऑलिगोकायटा वर्गाचे उदाहरण आहे, तर जळू हे हिरुंडिनिया वर्गाचे उदाहरण आहे. याउलट पॉलिकायटा वर्गातील बहुतेक प्राणी एकलिंगी असतात. त्यामुळे ऑलिगोकायटा व हिरुंडिनिया हा योग्य पर्याय आहे. लक्षात ठेवा, ऑलिगोकायटा गांडूळ, हिरुंडिनिया जळू, दोन्ही द्विलिंगी. प्रश्न क्रमांक 49. वर्गीकरण तत्वानुसार कोणते वर्गीकरण योग्य आहे? हा प्रश्न पूर्व परीक्षा 2017 मध्ये विचारण्यात आला होता. पर्याय क्रमांक 1 सीफाइन, सी स्टार, सी पेन. पर्याय क्रमांक 2 जेलीफिश, सिल्वरफिश, स्टारफिश. पर्याय क्रमांक 3 फोलास, पायला, कटफिश. पर्याय क्रमांक 4 अर्थवर्म, अकॉर्नवर्म, कलामवर्म. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 फोलास, पायला, कलफिश हे आहे. स्पष्टीकरण: फोलास, पायला आणि कलफिश हे तिन्ही प्राणी मॉलस्का म्हणजेच मृदुकाय या संघातील आहेत. त्यामुळे या तिन्ही प्राण्यांचे वर्गीकरण एकाच संघात होते आणि पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. इतर पर्यायांमध्ये वेगवेगळ्या संघांतील प्राण्यांचा समावेश आहे. लक्षात ठेवा, फोलास, पायला आणि कलफिश मॉलस्का संघ. प्रश्न क्रमांक 50. देवमासा सस्तन प्राणीवर्गात मोडतो कारण? हा प्रश्न एसओ पूर्व परीक्षा 2016 मध्ये विचारण्यात आला होता. पर्याय क्रमांक 1 तो पाण्यात राहतो. पर्याय क्रमांक 2 तो अंडी देतो. पर्याय क्रमांक 3 छाती व उदरपोकळी यांच्यामध्ये स्नायुमय पडदा असतो. पर्याय क्रमांक 4 तो उष्णरक्ती प्राणी आहे. हा प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने रद्द केला होता. त्यामुळे या प्रश्नाला अधिकृत योग्य उत्तर नाही. स्पष्टीकरण: देवमासा हा सस्तन प्राणी आहे आणि त्याच्यामध्ये छाती व उदरपोकळी यांच्यामध्ये स्नायुमय पडदा म्हणजे डायाफ्राम आढळतो.
मात्र हा प्रश्न आयोगाने रद्द केल्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे अधिकृत उत्तर म्हणून ग्राह्य धरता येणार नाही. लक्षात ठेवा, आयोगाने रद्द केलेला प्रश्न देवमासा सस्तन प्राणी. प्रश्न क्रमांक 51. खालीलपैकी कोणत्या माशांचा पुच्छपर अस्ममित असतो? हा प्रश्न एसओ पूर्व परीक्षा 2016 मध्ये विचारण्यात आला होता. पर्याय क्रमांक 1 पापलेट, पर्याय क्रमांक 2 बोंबील, पर्याय क्रमांक 3 मोरी, पर्याय क्रमांक 4 वाम. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 मोरी हे आहे. स्पष्टीकरण: मोरी म्हणजे शार्कच्या पुच्छपराची वरची आणि खालची पाती समान आकाराची नसतात. अशा प्रकारच्या पुच्छपराला अस्ममित किंवा हेटेरोसर्कल पुच्छपर म्हणतात. पापलेट, बोंबील आणि वाम यांचा पुच्छपर या प्रकारचा नसतो. त्यामुळे योग्य उत्तर मोरी हे आहे. लक्षात ठेवा, मोरी म्हणजे शार्क, अस्ममित किंवा हेटेरोसर्कल पुच्छपर. प्रश्न क्रमांक 52. आर्किओप्टेरिक्स हा खालीलपैकी 2 वर्गांना जोडणारा पृष्ठवंशीय प्राणी होता. हा प्रश्न PSI पूर्व परीक्षा 2016 मध्ये विचारण्यात आला होता. पर्याय क्रमांक 1 उभयचर आणि सरीसैप, पर्याय क्रमांक 2 सरीसैप आणि पक्षी, पर्याय क्रमांक 3 पक्षी व सस्तन, पर्याय क्रमांक 4 मत्स्य आणि उभयचर. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 सरीसैप आणि पक्षी हे आहे. स्पष्टीकरण: आर्किओप्टेरिक्स हा सरीसैप आणि पक्षी या 2 वर्गांमधील जोडणारा दुवा मानला जातो. त्याच्यामध्ये सरीसैपांसारखी काही वैशिष्ट्ये, जसे दात असलेली चोच, लांब अस्थियुक्त शेपटी आणि नखयुक्त बोटे होती. त्याचबरोबर पक्ष्यांसारखी पिसे आणि पंखही होते. त्यामुळे आर्किओप्टेरिक्सला सरीसैप आणि पक्षी यांच्यातील जोडणारा दुवा म्हणतात. लक्षात ठेवा, आर्किओप्टेरिक्स, सरीसैप आणि पक्षी यांच्यातील जोडणारा दुवा. प्रश्न क्रमांक 53. सरण्यासारखे दिसणारे उभयचर सॅलामँडर म्हणजेच सॅलमँडर या गणात मोजतात. हा प्रश्न PSI पूर्व परीक्षा 2016 मध्ये विचारण्यात आला होता. पर्याय क्रमांक 1 जिम्नोफिओना, जिम्नोफना, पर्याय क्रमांक 2 युरोडेला, युरोडेला, पर्याय क्रमांक 3 अयान्युरा, अनुरा, पर्याय क्रमांक 4 अपोडा, ॲपॉडा. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 युरोडेला म्हणजेच युरोडेला हे आहे. स्पष्टीकरण: सॅलामँडर हे शेपटी असलेले सरण्यासारखे दिसणारे उभयचर प्राणी आहेत. त्यांचा समावेश युरोडेला म्हणजेच युरोडेला या गणात केला जातो. युरोडेला गणातील प्राण्यांना शेपटी असते आणि त्यांचे शरीर सरण्यासारखे लांबट असते. याउलट अॅन्युरा गणात बेडूक आणि भेक यांचा समावेश होतो, तर जिम्नोफिओना आणि अपोडा हे पाय नसलेल्या सिसिलियन उभयचरांसाठी वापरले जाणारे वर्गीकरण आहे. लक्षात ठेवा, सॅलामँडर, युरोडेला, बेडूक, अॅन्युरा. प्रश्न क्रमांक 54. खालील जोड्या जुळवा. अ. लिव्हर, ब. ऑक्टोपस, क. डॉगफिश, ड. स्टेगोसॉरस. 1. पायसिस, 2. रेप्टिलिया, 3. मृदुकाय, 4. ॲनिलिडा. पर्यायी उत्तरे: 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4, 2, 1, 3, 1, 4, 3, 2, 4, 4, 3, 1, 2. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. स्पष्टीकरण: ऑक्टोपस हा मृदुकाय म्हणजेच मॉलस्का संघातील प्राणी आहे. डॉगफिशचा समावेश पायसिस गटात होतो, तर स्टेगोसॉरस हा रेप्टिलिया वर्गातील प्राणी आहे. त्यामुळे योग्य जुळणी अ, ब, क आणि ड अशी होते. लक्षात ठेवा, ऑक्टोपस मृदुकाय, डॉगफिश पायसिस, स्टेगोसॉरस रेप्टिलिया. हा प्रश्न पूर्व परीक्षा 2016 मध्ये विचारण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 55.
आदिजीवांच्या खालीलपैकी कोणत्या वर्गाची गुणधर्म बृहदकेंद्रक आणि सूक्ष्मकेंद्रक यांचे अस्तित्व हा आहे? पर्यायी उत्तरे: 1. कशाभिकी फ्लॅजेलाटा, 2. क्षमपादी सार्कोडिना, 3. बीजाणुधारी स्पोरोझोआ, 4. रोमकी सिलियाटा. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 रोमकी सिलियाटा हे आहे. स्पष्टीकरण: रोमकी म्हणजेच सिलियाटा वर्गातील प्राण्यांमध्ये बृहदकेंद्रक म्हणजेच मॅक्रोन्यूक्लियस आणि सूक्ष्मकेंद्रक म्हणजेच मायक्रोन्यूक्लियस अशी 2 प्रकारची केंद्रके आढळतात. प्रामेशियम हे याचे प्रमुख उदाहरण आहे. लक्षात ठेवा, सिलियाटा, बृहदकेंद्रक आणि सूक्ष्मकेंद्रक. हा प्रश्न पूर्व परीक्षा 2016 मध्ये विचारण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 56. गॅस्ट्रोपोडा वर्गातील गोगलगायींचे कवच व्हॉल्व्ह बनलेले असते. पर्यायी उत्तरे: 1. दुहेरी डबल, 2. एकेरी सिंगल, 3. चौपदरी क्वाड्रुपल, 4. तिहेरी ट्रिपल. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 एकेरी सिंगल हे आहे. स्पष्टीकरण: गॅस्ट्रोपोडा वर्गातील गोगलगायींचे कवच एकाच भागाचे म्हणजेच एकेरी व्हॉल्व्हचे बनलेले असते. लक्षात ठेवा, गॅस्ट्रोपोडा एकेरी कवच. हा प्रश्न पूर्व परीक्षा 2016 मध्ये विचारण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 57. योग्य जोड्या लावा. अ. होलोटाइप, ब. लेक्टोटाइप, क. निओटाइप, ड. आयसोटाइप. 1. ज्यावेळी नामकरणलेखर टाइप हरवतो, 2. मूळ नामकरणलेखर टाइप, 3. ज्यावेळी होलोटाइप हरवतो, 4. होलोटाइपचा डुप्लिकेट. पर्यायी उत्तरे: 5, 2, 3, 1, 4, 6, 3, 2, 1, 4, 7, 4, 3, 1, 2, 8, 2, 3, 4, 1. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. स्पष्टीकरण: होलोटाइप हा मूळ नामकरणलेखर टाइप असतो. होलोटाइप उपलब्ध नसल्यास लेक्टोटाइप निवडला जातो. मूळ नामकरणलेखर टाइप हरवल्यास निओटाइप निवडला जातो. आयसोटाइप म्हणजे होलोटाइपचा डुप्लिकेट नमुना होय. लक्षात ठेवा, होलोटाइप मूळ टाइप, लेक्टोटाइप होलोटाइप हरवल्यावर, निओटाइप मूळ टाइप हरवल्यावर, आयसोटाइप होलोटाइपचा डुप्लिकेट. हा प्रश्न पूर्व परीक्षा 2016 मध्ये विचारण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 58. कोणत्या हरणाने रामायणातील सीतेला भुरळ पाडली होती? पर्यायी उत्तरे: 1. कस्तुरी मृग, 2. काळवीट, 3. चितळ, 4. चिंकारा. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 चितळ हे आहे. स्पष्टीकरण: रामायणातील कथेनुसार मारीचाने सुवर्णमृगाचे रूप धारण करून सीतेला आकर्षित केले होते. या प्रश्नात त्या हरणासाठी दिलेल्या पर्यायांपैकी योग्य उत्तर चितळ हे मानले आहे. लक्षात ठेवा, रामायणातील सीतेला भुरळ पाडणारे हरिण चितळ. हा प्रश्न पूर्व परीक्षा 2016 मध्ये विचारण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 59. खालीलपैकी कोणता प्राणी अरिय सममित आहे? पर्यायी उत्तरे: 1. बेडूक, 2. पायाळा, 3. मासा, 4. तारामासा. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 तारामासा हे आहे. स्पष्टीकरण: तारामासा हा एकायनोडर्माटा संघातील प्राणी आहे. प्रौढ तारामाशामध्ये पंचरीय म्हणजेच 5 भागांची अरिय सममिती आढळते. त्यामुळे दिलेल्या पर्यायांमध्ये तारामासा हा अरिय सममित प्राणी आहे. लक्षात ठेवा, तारामासा अरिय सममिती. हा प्रश्न पूर्व परीक्षा 2015 मध्ये विचारण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 60. खाली उल्लेख केलेले सर्व गुणधर्म कोणत्या संधिपादात असतात? अ. स्पर्शिकांच्या 2 जोड्या, ब.
वृंतांवरील संयुक्त नेत्र. क. श्वसनासाठी कल्ले. ड. मौखिक उपांगांच्या 3 वा अधिक जोड्या. पर्यायी उत्तरे: 1. खेकडा. 2. फुलपाखरू. 3. गोम. 4. विंचू. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 खेकडा हे आहे. स्पष्टीकरण: खेकडा हा क्रस्टेशिया वर्गातील संधिपाद प्राणी आहे. त्याच्यामध्ये स्पर्शिकांच्या 2 जोड्या, वृंतांवरील संयुक्त नेत्र, श्वसनासाठी कल्ले आणि मौखिक उपांगांच्या 3 किंवा त्यापेक्षा अधिक जोड्या आढळतात. त्यामुळे दिलेल्या सर्व गुणधर्मांसाठी खेकडा हे योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवा, खेकडा, 2 जोड्या स्पर्शिका, वृंतांवरील संयुक्त नेत्र, कल्ल्यांनी श्वसन. हा प्रश्न पूर्व परीक्षा 2015 मध्ये विचारण्यात आला होता. तर अशा प्रकारे आज आपण सायन्समधील प्राण्यांचे वर्गीकरण या टॉपिकवरील पार्ट 3 देखील पूर्ण केलेला आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.